अतिमुसळधार पाऊस पडून 100 ते 120 प्रति तास किलोमीटर वेगाचे वादळी वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। चक्रीवादळासारखी परिस्थिती महाराष्ट्रात पुढच्या काही तासांमध्ये निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी आपापल्या शेतीची कामे पुढच्या 1-2 तासात आवरावी असं आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आले। नेमकं कोणत्या भागात कशा पद्धतीचा पाऊस आज पडणार आहे, कुठे चक्रीवादळ घुसणार आहे, कुठे 100 ते 120 किलोमीटरचे वारे वाहणार आहेत, कोणत्या भागात या ठिकाणी परिस्थिती गंभीर होणार आहे, कोणत्या भागात गारा पडणार आहेत, कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे, याचीच माहिती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत। विश्वास ठेवा, मागच्या 4 दिवसांच्या पाठीमागे अशाच प्रकारे हवामान खात्याकडून वादळी वारा सुटणार, गारपीट होणार असं सांगितलं होतं। यामध्ये शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झालं। कोणाला विश्वास देखील बसत नव्हता की उन्हाळ्यामध्ये इतका भयंकर पाऊस आणि वादळी वारा होईल, परंतु गेल्या 4 दिवसांमध्ये तुम्ही पाहिलेला आहे मोठा वादळी वारा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। या ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, गारपीट भरपूर झाल्या। त्यामुळे हवामान खात्याने जशा प्रकारे सांगितलं होतं तशा प्रकारे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। त्यामुळे आता तरी सावधान व्हा। प्रत्येकाला वाटतं उन्हाळा आहे त्यामुळे पाऊस येणार नाही, गारा पडणार नाहीत, परंतु गंभीर या ठिकाणी परिस्थिती देण्यात आल्या। आज पण पुढील 1 ते 2 तासांमध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि पाऊस भयंकर पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याने सॅटेलाइटद्वारे समुद्रात एक वेगळंच वातावरण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये तयार झाल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे मुंबईकडून हे चक्रीवादळ आणि या ठिकाणी मोठा पाऊस पुढील 1 ते 2 तासांमध्ये या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देऊन टाकलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडेल असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढचे 1 ते 2 तासात काय परिस्थिती पावसाबद्दल होणार आहे हेच आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। त्यामुळे आता सावधान व्हा। महाराष्ट्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाल्या, ज्याची भीती होती तीच परिस्थिती निर्माण झाल्या। तुम्हाला आता बाहेर ऊन पडल्यासारखं वाटत असेल कारण आता उन्हाळा आहे, परंतु अचानक परिस्थिती या ठिकाणी गंभीर स्वरूपाची निर्माण होण्याची शक्यता आहे। तुम्हाला माहित असेल की या ठिकाणी मागच्या वेळी पण आपण या ठिकाणी पावसाला सिरियस घेतलं नव्हतं, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झालं। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा। दक्षिण भागाकडून चक्रीवादळ घुसलंय, संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात भयानक इशारा देण्यात आलाय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून एप्रिल महिन्याच्या 3 तारखा या ठिकाणी सांगण्यात आलेत। त्यांना अजिबात या ठिकाणी बाहेर पडू नका। पुढील 2 ते 3 तासानंतर तुम्हाला गंभीर परिस्थिती पाहायला मिळू शकेल। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुढच्या महिन्याच्या 3 तारखा जाहीर केलेत। या 3 तारखांना संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा तडका बसण्याची शक्यता आहे। आता पुढील 2 तासानंतर याची तुम्हाला पार्श्वभूमी जाणवेल। महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट काही त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी झाल्या, काही ठिकाणी वादळ सुद्धा झालेत, या ठिकाणी जबरदस्त पाऊस झालाय। पण सध्या परिस्थिती जरी नॉर्मल तुम्हाला वाटत असेल वातावरणात, पण या ठिकाणी काही मिनिटांपूर्वी चक्रीवादळाचा शिरकाव महाराष्ट्राच्या हद्दीत झालाय। जेव्हा हवामान विभागाने सॅटेलाइटचा फोटो संपूर्ण वरून आता नकाशा काढलाय, संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो काढलाय, तो फोटो पाहत असताना महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की महाराष्ट्रामध्ये वातावरण अचानक बदलणार आहे। हे चक्रीवादळ पुढच्या 3 तारखांना आपल्या महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। आता पुढील 2 तासानंतर याचे परिणाम तुमच्या जिल्ह्यामध्ये आता दाखवायला सुरुवात होणार आहे। 16 जिल्ह्यांची एक यादी तयार केल्या, 16 जिल्हे जिथं चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यादी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी वाचून दाखवल्या। त्या 3 तारखा सांगितलेत, ज्या दिवशी आता किती महत्त्वाचं काम असेल तरी तुम्ही अजिबात बाहेर पडू नका अशी स्पष्ट सूचना देण्यात आल्या। तुम्हाला वाटत असेल की आता बाहेर ऊन पडलंय म्हणल्यावर या ठिकाणी कसं काय येणार, परंतु तुम्हाला माहित आहे 2-4 दिवसांच्या पाठीमागे तुम्हाला अशीच परिस्थिती वाटत होती, परंतु वादळी वारा सुटला, गारा पडल्या, भयंकर परिस्थिती झाली। त्यामुळे या माहितीला हलक्यात घेऊ नका, कारण की 15 वर्षापूर्वी असंच एकदा भयानक उन्हाळ्यामध्ये चक्रीवादळ धडकलं होतं। याचा फटका मराठवाड्यात, विदर्भात तसेच पश्चिम महाराष्ट्रात मोठा बसला होता। आजच्या झळा जाणवल्या होत्या। अक्षरशः काही ठिकाणी पूर परिस्थिती त्यावेळी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। काही ठिकाणी पत्रे उडून गेली, घरांची दानादन उडाली।
त्यावेळेस लोकांनी दुर्लक्ष केलं होतं, पण आता दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही, कारण की इतिहासात पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते आहे. 15 वर्षापूर्वी जसं घडलं होतं त्याच्यापेक्षा जबरदस्त चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने घुसण्याची शक्यता आहे. आता दक्षिणेकडून अशी विचित्र ढगांची मालिका आता पुढे निघाल्या. हे ढग अतिशय या ठिकाणी वेगळे आहेत. सॅटेलाइट इमेज मधून ढगाचं जे मोजमाप आहे तर ते करण्यात आले. हे ढग असे आहेत की एकदा जर पडायला सुरुवात झाली त्याच्यामधून पाण्याचे थेंब पडणार नाहीत तर गारांचे गोळे पडणार आहेत. तुम्हाला माहित असेल 3-4 दिवसांच्या पाठीमागे तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये गारांचा पाऊस झाला. तशा प्रकारे त्यापेक्षाही 10 पटीने जास्त मोठा गारांचा पाऊस या 16 जिल्ह्यामध्ये आता पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. एवढंच नाही तर ताशी 120 किलोमीटर प्रति तास वेगाने भयानक चक्रीवादळ या ठिकाणी पाठोपाठ घुसणार आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी 16 जिल्ह्यांची यादी सांगितल्या, जे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यासोबत पुढील महिन्याच्या 3 तारखा सांगितलेत. या 3 तारखा अशा आहेत, या 3 तारखांना भयानक या ठिकाणी झटका संपूर्ण महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यामध्ये या चक्रीवादळाचा मोठा धोका पुढील 2 तासानंतर तुम्हाला जाणवेल. या चक्रीवादळामुळे शेतीमालाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, सामान्य जनतेने सगळ्यांनीच आता काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने या ठिकाणी केलंय. हे चक्रीवादळ अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळी स्थिती सध्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण झालंय. तर मग कोणत्या 16 जिल्ह्यांचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे? 16 जिल्ह्यांची नावे आपण लवकरात लवकर 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या 3 तारखांना सर्वाधिक चक्रीवादळाचा धोका आहे हे तुम्हाला सांगणार आहे. तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम असेल तर घरीच थांबा असे आदेश देण्यात आलेत. हवामान खात्याचा सगळ्यात गंभीर इशारा देण्यात आला आहे. सगळ्या बांधवांनी आपल्या शेती कामांची कामं पटपट उरकून घ्याव्यास सांगण्यात आले. असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. सगळ्यात मोठा जो या वर्षीचा पाऊस आहे तर तो मान्सून मध्ये नसून आत्ताच होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धक्कादायक बातमी समोर येत आहे. परंतु चक्रीवादळाचा धोका जो आहे तर सगळ्यात जास्त या 16 जिल्ह्यांना आहे. त्यामुळे धोकादायक जिल्ह्यांची यादी जागतिक हवामान विभागाकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपल्या पुणे वेधशाळेने देखील पावसाचा अंदाज या ठिकाणी आता दिलाय. मग कोणत्या त्या ठिकाणी 3 तारखा आहेत, कोणते 16 जिल्हे आहेत जिथे गारपिटीसह चक्रीवादळाचा मोठा धोका या ठिकाणी असणार आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण त्या 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहत आहोत. 16 धोकादायक जिल्हे ज्या ठिकाणी पुढील 2-3 तासानंतर चक्रीवादळाला सुरुवात होईल, सगळ्यात मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस पाऊस पडणार तेव्हा शेतीमालाचं भयंकर नुकसान होण्याची शक्यता आहे. परंतु ज्यावेळेस गारपिटी पडणार त्या ठिकाणी सगळ्यात मोठं भयानक नुकसान होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाबरोबर अवकाळी पाऊस या ठिकाणी येणार आहे. पिकांचं इतकं नुकसान होईल की आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ शकेल. गारपीट आणि वादळी दोन्ही जर सोबत असेल तर ज्यावेळी शेती पिकांचं नुकसान होऊ शकतं त्याचा अंदाज या ठिकाणी तुम्ही सुद्धा लावू शकणार नाही आहे. कारण नुसती गारपीटच नाही तर या चक्रीवादळाबरोबर धुवाधार असणार आहे, म्हणजे मुसळधार पाऊस एकत्र आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील महिन्याच्या 3 तारखांना घराबाहेर पडू नका. 3 तारखा कोणत्या आहेत याची परिस्थिती, याची पार्श्वभूमी पुढील 2 तासानंतर तुम्हाला जाणवायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. सध्या आबाळातून गोंगावणाऱ्या एक मोठ्या संकटाची चाहूल आहे. प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनात धडकी भरल्या. ते म्हणतायत की निसर्गावर आता विसंबून आलेले चक्री वादळ याचा निसर्गाचा अंदाज आजपर्यंत कोणाला लागला नाही. आपल्या रक्ताचं पाणी करून आता फुलवलेल्या पिकांचं धुळदान होतंय की काय? आपल्याला या ठिकाणी कशी परिस्थिती राहील? नुसता पाऊस पडला तर शेतीचं फारसं नुकसान होत नाही, पण पिकाला जीवदान मिळतं. पण जेव्हा पावसाबरोबर सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट हे असतं त्यावेळी मुख्य म्हणजे गारपीट येते. तेव्हा उभं पीक त्या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त होतं. सध्याची परिस्थिती अशाच प्रकारची गंभीर आहे. मग कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे? हवामान खात्याने 2026 मधील एक मोठ्या संकटाचा इशारा या मार्च महिन्याच्या या ठिकाणी संपत आलेल्या या ठिकाणी वर्षामध्ये सांगितला आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये एकाच वेळी विशेष परिस्थिती निर्माण झाल्या. त्यामुळे एक शक्तिशाली चक्रीवादळ आता मोठं होत चाललंय. हे वादळ सुरुवातीला केरळच्या किनारपट्टीला स्पर्श करून पुढे म्यानमारच्या दिशेने सरकून पुन्हा भारताच्या दिशेने सरकतंय, ज्याचा सगळ्यात मोठा दणका महाराष्ट्रातील या मुख्य 16 जिल्ह्यांना या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता या 16 जिल्ह्यामध्ये ज्या 3 तारखा सांगितलेत त्या तारखांना अचानक सकाळी थोडासा पाऊस होईल,
जो पाऊस काही काळानंतर बंद होणार, लोकांना वाटणार पाऊस बंद झालाय, विचित्र परिस्थिती निर्माण होणार, दुपारी अगदी उन्हाचा कडाका जाणणार, पण रात्री गारपिटीला अशी सुरुवात होणार की लोक झोपेतून जागी होऊन उठणार आणि त्यानंतर जो वारा येणार त्या वाऱ्याने अक्षरशः लोक घरातून सैरावया बाहेर धावायला लागतील, कारण की जो वाऱ्याचा वेग आहे तर तो 60 प्रति तास 60 किलोमीटर नाही, 70 किलोमीटर नाही, तर या ठिकाणी 120 प्रति तास किलोमीटर या ठिकाणी असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. अक्षरशः किनारपट्टी लगतचे जिल्हे आहेत जिथे सगळ्यात धोका जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. कोणते जिल्हे आहेत तर कोकण विभागातील काही जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, ज्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये भयानक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच आता कोल्हापूर जिल्हा, रायगड, पालघर या जिल्ह्यामध्ये देखील धोकादायक इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर बीड जिल्हा आहे, परभणी, जालना, तर इकडे देखील मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. सगळ्यात इकडे जर बघायला गेलं पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील आता मोठा इशारा देण्यात आला आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या महिन्याच्या 3 तारखा कोणत्या जाहीर करण्यात आलेत, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, 3 तारखा तुम्ही लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा, कारण की या तारखांना तुम्ही बाहेर पडला तर खूप तुमचा अवघड होईल. पुढील 2 तासानंतर कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता गारपीट होण्याची शक्यता आहे, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रति तास 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वारे वाहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. महाराष्ट्रामध्ये तोच मान्सून येण्यासाठी 3-4 दिवसांचा कालावधी लागतो. हा आता विषय जून मधला आहे, पण जूनपेक्षा भयानक परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्या तारखेला या ठिकाणी गारपिटीसह चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही आता आंब्याची झाडे लावली असतील तर तुमच्या शेतामध्ये झाडाला आंबे लागले असतील तर त्यांना प्लास्टिकचे सुरक्षित कव्हर घालू शकता. तुमच्या दुसऱ्या कुठल्या फळबागा असतील तर त्याचे संरक्षण व्यवस्थित करा. जर कुठल्याही या ठिकाणी पिकं तुमची असतील तर शेतामध्ये ठेवलं असेल, वाळवण्यासाठी ठेवलं असेल तर ते पीक या ठिकाणी कुठेतरी तुम्ही चांगल्या सुरक्षित स्थळी हलवा, या ठिकाणी सूचना देण्यात आलेत. तुम्हाला वाटेल तिथल्या आता या ठिकाणी सुरक्षित स्थळी झाकून ठेवलं तरी चालेल. भयानक वाऱ्याचा वेग या ठिकाणी ताशी अक्षरशः 100 ते 120 किलोमीटर असेल, त्यामुळे तुम्ही काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पत्रे उडण्याची शक्यता आहे. जर तुमच्या शेतामध्ये झाडं असतील तर झाडं उन्मळून पडण्याची शक्यता आहे. लाईटीच्या खांबापासून दूर राहण्यास सांगितले. विजा या ठिकाणी या वादळ वारा आणि पावसामध्ये असल्याने शक्यतो पाण्यासमोर उभं राहू नका. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही मोबाईलवर कोणाला बोलणार असाल तर या वादळी वारा, पावसाच्या आणि विजा चमकणाऱ्या या वेळेमध्ये अजिबात तुम्ही या ठिकाणी आता सावध राहा. या वेळेमध्ये फोनवर बोलू नका, कारण असं सांगण्यात आलंय जर करता वीज या ठिकाणी चमकत असेल आणि तुम्ही या ठिकाणी फोनवर बोलत असाल तर तुमच्यासाठी धोका असू शकतो. त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय. कोणत्या जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय. पहिले जिल्हे आहेत कोकणातले, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, त्यानंतर कोकण, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना या ठिकाणी वादळी पावसाचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय. त्यानंतरचे पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत बीड, जालना, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा लातूर, नांदेड या जिल्ह्यांना सुद्धा या ठिकाणी आता पालघर, रायगड या जिल्ह्यांना सुद्धा आता या ठिकाणी धोका पावसाचा वर्तवण्यात आलाय. कोणत्या 3 तारखांना चक्रीवादळ आता सुटण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवसानंतर महाराष्ट्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. हा जो तुम्हाला पावसाचा अंदाज सांगितला तर हा जो अंदाज आहे तर तो अंदाज आहे. त्यामुळे शेती पिकाची आता मोठी कामे करणार असाल तर अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा अंदाज घ्या, कारण अंदाज असतो. 3 ते 4 अनुभवी तज्ज्ञाकडून अंदाज घ्या, मग शेती पिकाची मोठी कामे करा असं सांगण्यात आलंय. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.